आरोग्य जागृती। नमस्कार दर्शको, आज आम्ही इथे डॉक्टर मनोज तोष्णीवाल साहेबांशी भेटण्यासाठी आलेलो आहे, जे रक्तविकार तज्ञ हेमॅटॉलॉजिस्ट ज्याला म्हणतात, असे डॉक्टर जे आपले जीवन अमृत या नावाने यांचं खूप मोठं काम आहे। आणि रक्तविकार तज्ञ हे मराठवाड्यात प्रथमच चांगल्या पद्धतीने औरंगाबाद शहराला लाभलेले आहे। आणि यांचा भव्य शुभारंभ जे काळा गणपती शिल्प येथे जीवन अमृत या नावाने संस्कृत ओपनिंग झालेली आहे। आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। रक्तविकार जे तज्ञ आहात आणि पेशंट दिवसेंदिवस वाढत आहे, डॉक्टर मनोज तोष्णीवाल यांच्याशी आपण भेटणार आहोत। डॉक्टर साहेब, तुमचं खूप अभिनंदन, धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा। सर, आज दिवसेंदिवस रक्तविकार जे रुग्ण वाढत आहे आणि आपण खूप जवळून बघितल्याने खूप चांगलं आपलं आणि खूप अल्पावधीत आपलं नाव लौकिक झालेलं आहे। पूर्ण मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात नाव गेलेलं आहे आणि आपली जोडी असेच कंटिन्यू पूर्ण काम करत आहे। याबद्दल आमच्या दर्शकांना काय? नमस्कार, मी डॉक्टर मनोज मुरलीधर तोष्णीवाल, मी रक्तविकार तज्ञ आहे आणि आज जीवन अमृत हॉस्पिटलच्या 7 वर्षाच्या प्रवासानंतर आज स्वतःच एक हे हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहते। मागच्या 7 वर्षापासून रक्ताच्या आजारावर काम सुरूच आहे, पण ही नवीन डेडिकेटेड हेमॅटॉलॉजी सेंटर ज्याच्यामध्ये फक्त रक्ताच्या आजारांवरच काम होईल अशा प्रकारचे एक इन्स्टिट्यूट आम्ही संभाजीनगरला हे उभं केलं। या ठिकाणी सर्व प्रकारच्या रुग्णांना, मग त्याला लहान बाळ असो का 99 वर्षाचा व्यक्ती, फक्त त्याचं रक्त कमी होणं म्हणजे ॲनिमिया असो का दुर्धर असा रक्ताचा कर्करोग ज्याच्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा कार टी सेल थेरपी सारखी काही थेरपी लागू, अत्यंत गरीब ज्याच्याकडे काहीच नाहीये त्या व्यक्तीला सुद्धा सहज ट्रीट करू शकेल असं हे इन्स्टिट्यूट, ज्या ठिकाणी सर्व योजनांपासून सर्व प्रकारच्या सुविधा ज्या एका हाय क्लास मुख्यमंत्री लेवलच्या व्यक्तीला सुद्धा अंडर वन रूफ मिळू शकाव्या अशा प्रकारचं जीवन अमृत हेमॅटॉलॉजी सेंटर हे आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आज संभाजीनगरच्या भूमीमध्ये आज उभं राहिले। मी त्याचा एक पार्ट आहे, सगळी टीमच या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या 7 वर्षापासून सोबत आहे। सर्व मिळून हे चांगलं काम उभं करत आम्ही आलेलो आहोत। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद सोबत आहे आणि यानंतर सुद्धा, कारण की मी जो आजार पाहतो तो म्हणजे ब्लड कॅन्सर। एक फक्त विचार करून बघावा की माझ्या लेकराला, माझ्या बायकोला, माझ्या आईला, माझ्या वडिलाला, माझ्या भावाला, कोणाला तरी अशा काही आजाराचं निदान झालं, त्यावेळेसची त्याची जी मानसिक परिस्थिती, त्यावेळेस त्याच्यासाठी जो बसलेला आघात आहे तो आयुष्यातला नेहमी लक्षात राहील अशा प्रकारचा आघात आहे। आणि त्या परिस्थितीमध्ये डॉक्टर म्हणून त्याच्या सोबत खांद्याला खांदा देऊन उभं राहणं, त्याला ती पाठीवर थाप देणं की नाही, तुला या आजारातून बाहेर निघण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, या विचारानं काम करणारं हे जीवन अमृत हॉस्पिटल आज आपल्या सगळ्यांसमोर उभं आहे। मी विनंती करेल, ज्यांना कोणाला एक हॉस्पिटल बघणे त्यांनी नक्की यावं आणि आमच्या सगळ्यांचा यामध्ये हे वाढवावा उत्साह की चांगलं काम करताय, अजून चांगलं काम व्हावं यासाठी। धन्यवाद। सर, मला रक्तविकार तज्ञ जे आहात आणि रक्तविकाराचे जे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे आणि लोकांना खूप गैरसमज आहे, या रोगाबद्दल लोकांना माहितीच नाहीये, पण ते तुम्ही डेव्हलपमेंट काम केलं, तुम्ही जोडीने जे काम केलेले आज कौतुकास्पद आहे। आणि अशातच पूर्ण मराठवाड्यात तुमचं नाव लौकिक झालेलं आहे। एवढी ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि एवढं मोठं भव्य रुग्णालय भरण्याचं पुढचं विचार काय? कदाचित ते आधीपासूनच डोक्यात होतं की रक्ताच्या आजारावरच काम करणं आणि त्यासाठी डेडिकेटेड असं एक स्वतःच सेंटर असावं। मी कधीच विचार केला नव्हता की कुठल्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन करावं, कारण की मी ज्या प्रकारचे आजार बघतो त्या आजारांमध्ये रुग्णाला पूर्णपणे साथ देणं हेच डॉक्टरचा रोल असतो। ज्यावेळेस डॉक्टरच्या हातातच काही नसतं कॉर्पोरेट हॉस्पिटल, त्यावेळेस ते खूप अडचणीत होतं आणि त्यामुळे अशा प्रकारचं रुग्णाला उभं करणं। आज रक्ताचे आजार बरेच कॉमन आहेत, नाही असं नाही, पण त्या विषयावर काम करणारे डॉक्टर्सच कमी आहेत। त्या विषयावर काम करणारी ती स्पेशालिटी नवी असल्यामुळे बऱ्याचदा त्याचं निदान लेट होतं। जरी या आजारांचं प्रमाण आता थोडंसं वाढत चाललंय या सगळ्या दगदगीच्या जीवनमानमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये, पण त्यावर उपचार सुद्धा खूप चांगले आहेत। आणि आज जर वेळीच रुग्णाचं निदान झालं, योग्य वेळी त्याला उपचार मिळू शकले तर जवळपास 70-80% रक्ताचे कर्करोग सुद्धा आयुष्यभरासाठी पूर्णपणे बरे होतात। कितीतरी रक्ताच्या कर्करोगामध्ये काही ट्रीटमेंटचीच गरज नसते, काहींना फक्त टॅबलेटची गरज असते, त्यामुळे रक्ताचे आजार सुद्धा पूर्णपणे बरे होतात।
त्यात बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा विषय जेव्हा डोक्यात येतो त्यावेळेस असं वाटतं की बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे अत्यंत जटिल आणि ती कुठेतरी मोठ्या एखाद्या कॉर्पोरेट हॉस्पिटललाच होईल, त्याला 5-50 लाख रुपये खर्चच लागेल, तो काही गरीबाचं काम नाही. तो विचार मोडण्यासाठी म्हणून आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट 4 बेडचं या संभाजीनगरच्या भूमीवर, जे की वर्ल्ड क्लास म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट इथे उभं केलं, जे अत्यंत गरीबातल्या गरीब व्यक्तीचं सुद्धा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याची कॅपॅसिटी आम्हाला देऊ शकेल. त्याच्याकडे काही पैसा नाही, त्याचं सुद्धा बोन मॅरो ट्रान्सप्लांट सहज आम्ही करू शकू, कारण की यावर दुसऱ्या कुणाचा अंकुश नाही. आणि समाज देतो, समाजामध्ये बरेच आहेत की जे मदत करू इच्छितात. चांगलं काम असेल तर समाज आजपर्यंत देत आला, त्यामुळेच आम्ही 100 पेक्षा जास्त ट्रान्सप्लांट करू शकलो आणि पुढेही समाज नक्कीच देईल. आणि हे समाजासाठी एक चांगलं एक प्रकारचं हॉस्पिटल न म्हणता मंदिर उभं राहिले असं मी म्हणेन. धन्यवाद. मॅम, तुमचं पण खूप कौतुक आमच्या चॅनल तर्फे. मॅम, सर्वात महत्त्वाचं आजार झालं हे कळतंय मला, पण निदान होणं खूप आवश्यक आहे. हे जे तुम्ही करताय यासाठी तुम्ही काय सांगता? हो, दिवसेंदिवस आपण जसं म्हणतो कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. हे मला असं सांगायचंय की निदान प्रणाली जी आहे ती खूप विकसित झालेली आहे, की एकदम अर्ली स्टेजवर पण ती कॅन्सर डिटेक्ट करते आणि म्हणून आपले कॅन्सर डिटेक्शन रेट वाढला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की कॅन्सर प्रमाण वाढलंय. तर कॅन्सर डिटेक्शन रेट जर अर्ली स्टेजवर झालं तर आपण त्याची ट्रीटमेंट अजून चांगली करू शकतो. अर्ली स्टेजवर कॅन्सर ट्रीट करणं सोपं असतं आणि म्हणून ही जी डायग्नोस्टिक टेस्ट आहे ती खूप योगदायी याला ठरते. मॅडम, डायग्नोस्टिक मध्ये काय असं ऍडव्हान्स मध्ये आपल्या रुग्णालयामध्ये पॅथॉलॉजी लॅब? हो, आपल्या इथे सुसज्ज हिमॅटोपॅथॉलॉजी लॅब आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळं बोन मॅरो एस्पिरेट बायोप्सी या टेस्ट करतो. त्याच्यानंतर त्याला लागणारे सगळे जे सहाय्यक टेस्ट आहे, जसं स्टेनिंग आहे, मायक्रोस्कोपी आहे, 6 पार्ट ब्लड सेल काउंटर, वेगवेगळे स्टेन्स, फ्लो सायटोमेट्री, हे सगळं आपल्या रुग्णालयात आहे. काय लोकांची एक अशी गैरसमज असतो की लॅब म्हणजे अशी लोकांची भावना वेगळी असते, पण आपल्या स्पेशली लॅब मध्ये काय ऍडव्हान्स मध्ये आपण टेस्ट करू शकतो आणि लोकांना काय संदेश देणार? लवकर निदान. लवकर निदान हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर सगळ्यात सोपी टेस्ट जी आहे CBC, जे आपण ज्याला कदाचित इतकं आपल्याला वेटेज वाटत नाही, पण तीच एक टेस्ट आहे जी आम्ही जे लेटेस्ट मॉडेल आहे 6 पार्ट हिमॅटोलॉजी सेल काउंटर, त्याच्यामध्ये जे कॅन्सर पेशी असतात ब्लड मध्ये त्या आपण डिटेक्ट होतात, त्या आपल्याकडे आहे आणि म्हणूनच रक्ताचे कॅन्सर आपण एकदम अर्ली स्टेजवर कॅच करू शकतो. सर, एक प्रश्न असा आहे का जनजागृतीसाठी काय करायला पाहिजे आणि आपण काय संदेश देणार? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आज या आजारांची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. एकतर स्वतःच्या लेवलवर, परिवाराच्या लेवलवर, समाजाच्या लेवलवर, देशाच्या लेवलवर जे काही करप्शन आहे, जे काही पोल्युशन आहे, जे काही अति वापर आहे करतात, त्या सगळ्या गोष्टी कमी करणं, त्यामध्ये कॅन्सरच्या आजाराचं प्रमाण कमी होईल येऊ शकतं. ते जास्त आपल्या हातात नाही, पण निदान लवकर करणं हे नक्कीच आपल्या हातात. आणि बऱ्याचदा आपण आपल्या सिम्पटम्सला इग्नोर करतो आणि मग जेव्हा डॉक्टरकडे जातो तो एक ठरलेलं उत्तर असतं की थोडं लवकर आला असतं तो बरं झालं असतं. आणि त्यानंतर बायोप्सी होते आणि त्याचा रिपोर्ट 15 दिवसांनी येतो. त्यावेळेस प्रश्न पेशंटच्या मनात येतो, मी तर लवकर आलो नव्हतो समजू शकतो, पण तुमच्या रिपोर्टला यायला इतका काय वेळ लागतो? याचं कारण त्या फॅसिलिटीज रूट लेवल पर्यंत नाही. आज जीवनामृत हॉस्पिटल त्या फॅसिलिटी तुमच्या घरापर्यंत पोहोचवणे याच हेतूने काम करते. आज जेव्हा आम्ही बोन मॅरोचं निदान करतो त्यावेळेस तासाभराच्या आत पेशंटला रक्ताचा कर्करोग आहे की नाही आहे हे कळू शकतं. आणि त्या अर्ली डिटेक्शनमुळे, अर्ली ट्रीटमेंटमुळे बेटर क्युअर रेट हाच कदाचित आपल्याला पुढचा प्रवास जास्त चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत करेल. त्यात स्वतःच्या लेवलवर ज्या काही आपल्या सवयी आहेत त्या कमी कराव्या, घरच्या लेवलवर जे काही पोल्युशन आहे, ज्या काही पेस्टिसाइड असणाऱ्या गोष्टी त्या कमी कराव्या आणि आपल्या शहर, आपलं गाव, आपला देश कसा स्वच्छ चांगला बनेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा, तरच कॅन्सर सारख्या आजारांचं प्रमाण कमी होईल असं माझं मत आहे. सर, आता जे कॅन्सरचे रुग्ण आहे त्यांच्यासाठी जनजागृती आपण करतच आहोत. आपल्या जीवन अमृत मध्ये ऍडव्हान्स ट्रीटमेंट मध्ये काय लोकांना संदेश देणार? आज माझं हे म्हणणं आहे की बऱ्याचदा या सगळ्या आजारांचं जेव्हा निदान होतं त्यावेळेस पहिला प्रश्न येतो की मी आता वाचणारच नाही, आणि दुसरा प्रश्न येतो वाचण्यासाठी जर ट्रीटमेंट असेल तर ती मी कदाचित परवडू शकणार नाही. त्या दोन्ही गोष्टींचा विचार डोक्यातून काढूनच टाकावा. एक, या आजारांचे निदान आता चांगल्या प्रकारे आणि लवकर होते, खूप चांगल्या प्रकारचा क्युअर रेट यामध्ये. आणि आज बऱ्याचशा सामाजिक संस्था आहेत की ज्या या आजारामध्ये तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत करतील. अशा कुठलाही डॉक्टर तुम्हाला फक्त खर्च करायला लावेल असं नाहीच आहे. ही एक वेगळ्या प्रकारची सामाजिक जी भीती आहे उभी केलेली, तसं नाहीये. तर तुम्हाला मदत करण्यासाठी डॉक्टर इथे आहे, ते तुम्हाला त्या प्रवासामध्ये बिलकुल गाईड करतील. ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणाहून
पैसा उभा सुद्धा होतो आणि आज पेशंट बरा होण्यासाठी पूर्णपणे सगळ्या योजनांमधून मदत उभी राहते. त्यामुळे त्या भीती न ठेवता आपण त्याच्या योग्य त्या ट्रीटमेंटसाठी जावं. भगवंत रस्ता दाखवतो, पेशंट त्यामधून बरा होतो, पण बऱ्याचदा आपला असं काही निदान झालं तर घाबरून जातो. तसं न घाबरता योग्य त्या डॉक्टरपर्यंत लवकर पोहोचणे आणि पुढची ट्रीटमेंट घेणे हे सगळ्यात जास्त महत्वाचं. डॉक्टर श्वेता मेरी बेटी है और मनोज जी मेरे जवाई है. दोनों के ऊपर मुझे बहुत नाज है. उनका स्ट्रगल आज यहाँ तक के पहुँचाया उनको. मुझे ये देख के बहुत बहुत खुशी हो रही है. मैं सीए प्रीतेश मनियार, मेरे श्वेता दीदी और जिया जी इन दोनों को जीवन अमृत हॉस्पिटल के लोकार्पण समारोह के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. जैसा कि पल्लवी ने बताया, हम लोगों ने इनकी जर्नी स्टार्टिंग से देखी है और बीइंग सीए मतलब मेडिकल हार्डवर्क ये सब तो पल्लवी ने बताया, लेकिन हॉस्पिटल का जो पूरा फाइनेंस मैनेजमेंट वगैरह ये सब होता है वो जिस तरीके से करते हैं और स्पेशली श्वेता दीदी जो तरीके से करते हैं, मतलब एक एक पैसा बचा के पेशेंट के लिए कैसे बेहतर सेवा अफोर्डेबल कॉस्ट में दे सकते हैं, ये हमेशा उनका कोशिश होता है. वो बहुत ही तारीफ काबिल है. थैंक यू अँड ऑल द बेस्ट फॉर यू. आज आपण हिमोफिलिया नाव ऐकलेलं आहे आणि त्यामधनं एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर होतोय हे पण खूप चांगल्या आनंदाची गोष्ट आहे. अशाच रुग्णाशी आपण बोलणार आहोत आणि त्यांचंच मत जाणणार आहोत आणि त्यांनीच आपले डॉक्टर तोष्णीवाल यांच्यासोबत ट्रीटमेंट घेतलेला आहे, यांचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांचं एक मत जाणून घेऊया. सर नमस्कार, आपलं आरोग्य योजनेत स्वागत आहे. सर आज आपण एमबीबीएस क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे, आमचं शुभेच्छा तुम्हाला. आणि तुम्ही स्वतः हिमोफिलिया रुग्ण आहे, तुम्हाला कसं वाटतं आणि काय संदेश देणार? खरं तर मी हिमोफिलिया रुग्ण आहे, तर याचा मला अभिमान आहे खरं. कारण की अभिमानाचं कारण असं आहे की मला काही गरज पडली तर माझ्या मागे आज खूप सारे लोक आहेत मदत करणारे मला. तर त्यामधलंच एक खूप मोठं नाव म्हणजे डॉक्टर मनोज तोष्णीवाल सर. तर पहिलं काय व्हायचं की आम्हाला जेव्हा कन्सल्टंटची गरज पडायची हिमॅटॉलॉजिस्टची, तर आम्हाला मुंबई पुणे सारख्या मोठ्या मोठ्या ठिकाणी जावं लागायचं. तर ही सगळी सुविधा सरांनी आपल्या शहरामध्ये उपलब्ध केली. त्यामुळे काय होऊ लागलं की आम्हाला म्हणजे मुंबईपर्यंत जाऊपर्यंत पेशंट दगावायचे, पेशंटचा मृत्यू व्हायचा. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय लवकर डायग्नोज होतं पेशंट, लवकर त्याला ट्रीटमेंट भेटते. तर मला तर वाटतं की हे सगळं हिमोफिलिया पेशंटसाठी ही खूप आनंदाची बातमी आणि आनंदाची बातमी प्लस माणूस पण खूप छान आहेत. म्हणजे आतापर्यंत माझा स्वतःचा अनुभव आहे, आता माझ्या जे सोबतचे पेशंट आहेत त्यांचा खूप छान अनुभव आहे सरांबाबतीत. तर मला असं वाटतं की हे एक नक्कीच हिमोफिलिया पेशंटसाठी सोन्याचे दिवस आले असं म्हणायला काही हरकत नाही. डॉक्टर तुमचं खूप तुम्हाला डॉक्टर म्हणावं लागेल, डॉक्टर म्हणणारच आहे, पण तुम्हाला तुमचा प्रवास हिमोफिलिया नाव ऐकलं तर पॅरेंट्स परेशान होतात, रुग्ण तर परेशान होतो ते मला माहित आहे. पण तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्हाला इथपर्यंत तुमचा पल्ला गाठलाय तुम्ही बाकी पॅरेंटला काय संदेश देता? खरं तर नक्कीच हा प्रवास म्हणजे साधारण तर नव्हता. नक्कीच प्रवास खडतर तर होता, पण या सगळ्या फेजमध्ये आई वडिलांचा खूप मोठा सपोर्ट असतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आईवडिलांना मला जे फेस करावं लागतं तोच वेदना तेच पेन आईवडिलाही फेस करतात. म्हणजे आपल्याला वाटतं की पेशंटला त्रास आहे तर पेशंटच आजारी आहे, पेशंटलाच त्रास होतोय, पण त्याचा सेम त्रास आईवडिलाही भोगतात. तर मला असं वाटतं की हा प्रवास मला तर एक लॉंग टर्म जर्नी लाईफ टाईम आहे, माझ्यासोबत राहणार आहे, पण याच्यासोबत जगायला शिकता आलं पाहिजे. तर तेच मी मला असं वाटतं आत्मसात केलं आहे. आणि बाकी पॅरेंट्सला बाकी रुग्णांनाही तेच सांगेल की ही एक जर्नी आहे, याला एक जर्नीसारखं घ्या, एक आपल्या स्वतःवर एक ओझं म्हणून नका तेवढंच म्हणजे. आपले वडील पण सोबत आहे असं मला वाटतं, कारण त्यांच्या चेहऱ्यावर असं हसू दिसतंय. आणि माझा एक मुलगा पण डॉक्टर बनतोय आणि हिमोफिलिया त्यांनी जवळ बघितलं नाही, लहानपणी मला म्हणजे फुलासारखं जपलेलं आहे असं मला वाटतं. बरोबर, त्याला मी पण जवळ बघितलेलं आहे. तर सर आपलं काय म्हणणं आहे, काय बोलणार पॅरेंट? सर खरं म्हणजे हिमोफिलियामुळं म्हणजे आम्हाला एक म्हणजे मोठं एक आव्हान मिळालं हिमोफिलिया म्हणजे. परंतु जे सगळे हिमोफिलियाच्या संदर्भात जे काही लोक मिळाले, जसे तोष्णीवाल सर असतील, हिमोफिलिया सोसायटी असेल, आमची कुलकर्णी डॉक्टर होते आमचे DS कुलकर्णी ते असतील, तर यांनी सगळ्यांनी खूप मोठा सपोर्ट केला. त्यामुळं आम्ही त्याला पण देऊ शकतो त्याला एवढा सपोर्ट सगळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोष्णीवाल सरांनी आम्हाला खूप बरेच दिवसापासून तोष्णीवाल सर आमचे फॅमिली मेंबर सारखे, कारण आम्ही त्यांना कधी पण आता समजा मी सोसायटीत जेव्हा काम करतो तर त्यावेळेस रात्री कधी पण फोन केला सरांनी, तर सरांनी असं कधी झालं नाही का सरांनी माझा फोन घेतला नाही. कारण आणि आमचा कुठलाही कार्यक्रम असतात खरं म्हणजे सांगायला आम्हाला खूप गर्व वाटतो, आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला दोघंही असतात
त्यांची मुलं पण म्हणजे आता मी हज हौसला कार्यक्रम घेतला सगळं पूर्ण परिवार त्यांचा म्हणजे कुटुंबाचा आमच्या एक भाग आहे तो. तर खरं म्हणजे तो आम्हाला एक मॉरल सपोर्ट खूप मोठा मिळाला आणि त्याच्यामुळं मी म्हणजे आम्ही पण एक हिमतीनं म्हणजे खरं म्हणजे आता जसं त्यांनी सांगितलं आता आई वडिलांना तेवढंच पेन असतो पण वडिलांपेक्षा आईला खूप त्याचं दुःख असतं आई सातत्याने चिंता करत असते परंतु ह्या सगळ्या सपोर्टमुळे आम्ही एक चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतो आणि निश्चितच आम्ही पुढचा मार्ग पण आमच्या तोष्णीवाल सरांमुळे यांचं जीवन पुढचं नक्कीच आनंदी जाईल असं आम्हाला एक आशा आहे. नाही धन्यवाद. चला बघितलं मी प्रतिक्रिया आपल्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहे आणि डॉक्टर तोष्णीवाल सरांचं जे काम आहे ते त्यांचं पूर्ण पावती आहे रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्णाची भूमिका नाही. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो।
साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना. आरोग्य सेवा परवडत नाहीत, काळजी करू नका. आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना. नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट. आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा. आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे. कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा, तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय. तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा. स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू. आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा. आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड. संपर्क करा 9326983843. भेट द्या www.arogyajagritiassociate.com. आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी. आरोग्य जागृती.